मुंबई महापालिकेकडून उत्पन्न वाढवण्यासाठी पाणीपट्टी करवाढ आणि घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा विचार. जुन्या शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याचे निर्देश. गणपती आगमनाआधी लालबागच्या उड्डाणपुलावर ग्रीन कव्हरची खबरदारी. मुंबई महापालिका पोलिसांकडून उपाययोजना. गणपती आगमन विसर्जनामधल्या अतिगर्दीला लागणार शिस्त. परळ कार्यशाळेसमोरचे रस्ते दुभाजक सुद्धा झाकले. मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी समूहाची एंट्री. चिंचपोकळीचा चिंतामणीसोबत अदानी समूहाच्या टायअपची चर्चा. याआधी लालबागच्या राजा मंडळासोबत अंबानींचं टायअप. मुंबईमध्ये लोकल ट्रेनच्या पार्किंगसाठी नायगाव भाईंदर दरम्यान 31 नवे स्टॅबलिंग मार्ग उभारणार. लोकल ट्रेनची वेळापत्रकं कोलमडू नयेत आणि गाड्यांच्या सुरक्षित पार्किंगसाठी निर्णय. स्टॅबलिंगसाठीची जमीन संपादनाचा प्रक्रिया सुरू. जेएनपीटीहून वर्नामाकडे पहिली डबल डेकर मालगाडी रवाना. 360 कंटेनर घेऊन ही गाडी 422 किलोमीटरचा प्रवास करणार. यामुळे मालवाहतूक वेगवान होऊन रस्ते वाहतुकीवरचा ताण आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार. गणेशोत्सवात थर्माकोल प्लास्टिक फुलांचा वापर नको. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश. थर्माकोल आणि प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावरील बंदीबाबत धडक कारवाईचे मुंबई महापालिकेला एमपीसीबीचे निर्देश. दादर इथल्या फुलबाजारामध्ये टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती सेंद्रिय खत बनवण्यात येणार. यासाठी मुंबई पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचे 920हून अधिक संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ. संशयितांपैकी आतापर्यंत 39 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह. जून आणि जुलैमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याची माहिती. पुणे पुरंदर विमानतळ जोडण्यासाठी 10 किलोमीटर दुहेरी बोगद्याचा प्रस्ताव. पुणे शहरातून पुरंदरच्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगानं पोहोचण्यासाठी बोगद्याचा प्रस्ताव. देश विदेशातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 प्रमुख भारतीय स्पेस स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधला. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला जागतिक अंतराळ तंत्रज्ञान केंद्र बनवण्याचं आवाहन. हिमाचल प्रदेशमध्ये नागनाला ओढ्यामध्ये भीषण दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी टळली. नागनाला ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. तमिळनाडूमध्ये सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार. जोसेफ विजय सरकारचा निर्णय. सरकारकडून यासाठी 220 कोटी रुपयांची तरतूद. 1,28,000 अंगठ्यांसाठी ऑर्डर. जून ते सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या बालकांना या अंगठ्या दिल्या जाणार. केंद्र सरकारनं 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी क्लोरफेनिरामाइन मॅलिएट आणि फेनिलाइफ्रिन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध घातलेले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी आता इमिग्रेशन शिक्का घेण्याची गरज भासणार नाही. प्रवासी मोबाईलमधला ई बोर्डिंग पास दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकतील. नवा नियम 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार.